पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय आणि पॅन कार्ड 2.0 नेमकं आहे तरी काय, सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. तर आता केंद्र सरकारने पॅन कार्ड 2.0 ला मंजुरी दिलेली आहे आणि खूप जण अशी चर्चा करताय की पॅन कार्ड 2.0 आल्यानंतर आता सर्वांना नवीन पॅन कार्ड काढावं लागेल. काही जण सांगताय जुनं पॅन कार्ड फेकून द्यावं लागेल. आता हे नेमकं काय करावं लागेल समजून घेऊया. तर पॅन कार्ड काय असतं सर्वांना माहिती आहे. याच्यात आपली फायनान्शियल डिटेल सेव्ह केली जाते आणि त्याचा वापर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करत असतो. मग आता हे पॅन कार्ड 2.0 आल्यानंतर जुनं पॅन कार्ड फेकून द्यावं लागेल का, तर नाही. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया की पॅन कार्ड 2.0 नेमकं काय आहे. पॅन कार्ड 2.0 हे पॅन कार्डच आहे, आपलं जे ओल्ड पॅन कार्ड आहे त्या प्रकारचं, फक्त याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे. जसं की सिक्युरिटी वाढवून घेतलेली आहे. जे लोकांसोबत पॅन कार्डला घेऊन फ्रॉड होत होते तर ते आता फ्रॉड कमी होणार आहेत, म्हणजे नाहीसे होणार आहेत. त्यानंतर जे पॅन कार्ड 2.0 आहे तर हे पूर्ण सिक्युअर राहणार आहे. आता AI आलेला आहे, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर या बाबतीत ते पूर्ण सिक्युअर राहणार आहे. आणि जे काही जण डुप्लिकेट पॅन कार्ड बनवून घ्यायचे, काही जणांच्या नावावर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असायचं, काही जण टॅक्स चोरी करायचे, तर अशा बाबींवर आळा घालण्यासाठी हे पॅन कार्ड 2.0 काढण्यात आलेलं आहे. मग आता जुनं पॅन कार्ड फेकून द्यावं लागेल का, तर नाही. तुम्हाला जुनं पॅन कार्ड, तुमच्याकडे आधीपासून पॅन कार्ड असेल तर नवीन पॅन कार्ड काढावं लागेल का, तर नाही. ज्यांच्याकडे आधीपासून पॅन कार्ड आहे त्यांना नवीन पॅन कार्ड काढण्याची गरज नाही. पॅन कार्ड 2.0 हे जुन्या पॅन कार्डचं अपडेटेड व्हर्जन आहे. जसे की आपल्या मोबाईल मध्ये ऍप्स असतात किंवा अँड्रॉइड OS असते, त्याला ज्या प्रकारे अपडेट येत असते, म्हणजे एखाद्या गोष्टीत काही त्रुटी असते, काही चुका असतात, बग्स असतो, तर त्याला नवीन अपडेट येत असते आणि ते ऍप किंवा आपण OS अपडेट करत असतो आणि ती नवीन होते, त्याच्यात सुधारणा होते. त्याच प्रकारे हे आपलं पॅन कार्ड 2.0 आहे. जुना पॅन कार्ड मध्ये बदल करून पॅन कार्ड 2.0 हे काढण्यात आलेलं आहे. तर पॅन कार्ड 2.0 कसं असेल, तर जुन्या पॅन कार्ड मध्ये सर्व माहिती आपली पॅन कार्ड वरती दिसून जायची. जसं की आपलं नाव, जन्मतारीख, फोटो, सिग्नेचर, वडिलांचं नाव, संपूर्ण माहिती दिसायची. पण आता ते न होता एक डायनॅमिक QR कोड तयार केला जाणार आहे. डायनॅमिक QR कोड म्हणजे तो सतत वेळोवेळी चेंज होतोय. QR कोड तर तो एकच राहील, पण त्याच्यातली जी माहिती आहे तर ती रिअल टाइमला अपडेट होत असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे त्या स्थितीला, ज्या स्थितीला आपण तो QR कोड स्कॅन करतोय त्या स्थितीला जो डाटा असेल, डाटा उपलब्ध असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे, तर तो डाटा आपल्याला QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याच वेळी दिसेल. त्यालाच आपण डायनॅमिक QR कोड म्हणतो. म्हणजे तो त्याची माहिती जी असते त्याच्यामध्ये लपलेली माहिती ती सतत चेंज होत असते रिअल टाइमला. मग असा QR कोड तो असेल आणि त्यामध्ये आपली जन्मतारीख, नाव, पॅन कार्ड नंबर, सर्व डिटेल आता लपवली जाईल. म्हणजे पॅन कार्ड वरती QR कोड असेल, आपला फोटो असेल आणि बाकीची जी इतर माहिती आहे तर ती हाईड केली जाणार आहे. म्हणजे आपण कुठे इतर ठिकाणी जेव्हा आपला डाटा देत असतो, पॅन कार्डचं झेरॉक्स वगैरे देत असतो, त्यावेळी काही जण त्याचा दुरुपयोग करता, आपल्यासोबत स्कॅम करण्याचा प्रयत्न करता. आता ते स्कॅम होणार नाहीत या पॅन कार्ड 2.0 मुळे. त्यामुळे हे नवीन पॅन कार्ड काढण्यात आलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल, नवीन पॅन कार्ड तुम्हाला काढण्याची गरज नाहीये. जुना पॅन नंबर, जुनीच तुमची माहिती असेल, फक्त हे अपडेट केलं जाईल. आता हे अपडेट करण्यासाठी मग पैसे लागतील का, तर नाही. जुनं पॅन कार्ड 2.0 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. त्यासाठी एक पोर्टल तयार केलं जात आहे. तुम्ही आधार नंबरचा वापर करून तुमचं पॅन कार्ड अपडेट करून घेऊ शकता आणि पॅन कार्ड 2.0 मध्ये ते कन्वर्ट होऊन जाईल. आणि यासोबतच जे नवीन, आता ज्यांच्याकडे पॅन कार्डच नाही, जे नवीन पॅन कार्ड काढतील तर त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांचं जे पॅन कार्ड असेल ते डायरेक्टली 2.0 असेल आणि ते आधार कार्डशी लिंक होऊन जाईल. म्हणजे जे येथे फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत असतील इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत किंवा लोकांसोबत, तुम्ही खूप साऱ्या केसेस ऐकल्या असतील की एखाद्याने पॅन कार्ड वरती लोन घेतलेलं नसतं, तरी जेव्हा पॅन कार्ड वरती डाटा चेक केला जातो तर त्याच्या नावावर त्याच्या पॅन कार्ड वरती लोन घेतलेलं आहे असं दाखवलं जातं. तर असे जे फ्रॉड्स होत होते तर ते आता या पॅन कार्ड 2.0 मध्ये आता पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच पॅन कार्डला आधी खूप डॉक्युमेंट्स लागायचे, आता फक्त आधार कार्डचा वापर करून तुम्ही पॅन कार्ड काढू शकता. तेही ऑनलाईन पद्धतीने, कोणत्याही प्रकारचा ते कागदाचा वापर होणार नाही. आणि आधी
4 ते 5 दिवस लागायचे किंवा कमीत कमी 15 दिवस किंवा महिना लागायचा. आता फक्त काही मिनिटातच तुम्हाला हे पॅन कार्ड 2.0 काढून दिलं जाईल, तेही आधार कार्ड नंबरचा वापर करून, आणि ते तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता इन डिवायडर. खूप जण पॅन कार्ड डुप्लिकेट बनवून घ्यायचे, तर आता हे पॅन कार्ड 2.0 मध्ये असे काही बदल करण्यात आलेले आहेत की लोगोज देण्यात आलेले आहे किंवा ते एवढं सिक्युअर करण्यात आलेलं आहे की त्याचं डुप्लिकेट कोणी तयार करण्याचा प्रयत्न केला तर ते डुप्लिकेट आता तयार होणार नाही, त्यामुळे तो व्यक्ती लगेच पकडला जाईल. आता पॅन कार्ड 2.0 हे ई पॅन म्हणून उपलब्ध राहणार आहे. आधी कसं असायचं, जुनं फिजिकल पॅन कार्ड जर का हरवलं तर लोकांकडे त्याचा डाटा नसायचा आणि नवीन पॅन कार्ड खूप जण काढून घ्यायचे. आता पॅन कार्ड 2.0 मुळे तसं नाहीये, हे ऑनलाईन ई पॅन उपलब्ध राहणार आहे. तुमच्याकडे असलेलं जे प्लास्टिकचं पॅन कार्ड असेल ते जरी हरवलं तर टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही. तुम्ही जे ऑनलाईन ई पॅन आहे तर ते अधिकृतपणे कुठेही जर का लागलं तर ते त्याचा वापर तुम्ही करू शकता. तर ही होती पॅन कार्ड 2.0 बद्दलची माहिती. सविस्तरपणे सोप्या भाषेत समजून सांगितलेली आहे. नवीन पॅन कार्ड काढण्याची गरज नाहीये. तर आता हे पॅन कार्ड 2.0 तुम्ही कशा पद्धतीने अपडेट करायचं किंवा आता नवीन पॅन कार्ड कसं काढावे लागेल याच्यावरती पण पुढे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला भेटत राहणार आहेत. काही शंका असेल तर कमेंट्स करा, हा व्हिडिओ पुढे शेअर करा. मी पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड बाय.